Hello guys, welcome to the real life diary of Komal. So today is 1st June आणि आपण आपली तिरुपतीची सिरीज चालू करतोय. सो स्टे कनेक्टेड. कळेल आपण पुढे पुढे काय काय होतंय. आपली आता नॉर्मल आपण स्टेशनला जातोय. आपली ट्रेन जर्नी भरपूर काय आहे. कनेक्टेड राहा. पुढे पुढे बघत जा. डू लाईक गाईस. आज पप्पाचा आणि बाबांचा बर्थडे आहे. प्लस मामाचा पण बर्थडे आहे. मामा आले आहेत म्हणून आम्ही केक आणायला गेलो स्पेशली आम्ही. आणि आमची ट्रेन 6:30ची आहे आणि ऑलमोस्ट 6:10 झालेले आहेत म्हणून आम्ही रिक्षा केली आहे पटापट जायला. पोचलोय आम्ही. आता केक घेऊन जातो. बघूया काय रिॲक्शन येते त्यांचे. ते ग आमचे लोक तिकडे बसलेत. हे आमचे पहिला बर्थडे बॉय. हे फर्स्ट बर्थडे बॉय. हे दुसरे. गाइस देख सकते हो इनका आज बर्थडे है. एक साथ 3 जनों का बर्थडे. आज हम लोग जा रहे हैं ट्रिप पे. ये देखो ये सब लोग. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ माँ कसम. ये सब लोग केक लेके बैठे हैं अभी तक. और एक जन आने वाले हैं. ये केक लेके बैठे हम लोग सब. देखो कैसे हंस रहे सब लोग. तर गाइस आता केक काढलेला आहे. आता ह्या तिघांचा बर्थडे, यांचा बर्थडे, यांचा पण आहे आणि यांचा पण आहे. आता आपण केक कापून घेऊया. ढोल ताश टोल पिटीचे संबळ ठेकत लावायचा. ढोल ताश टोल पिटीचे संबळ ठेकत लावायचा. अरे बर्थडे आहे भावाचा. आणि जगस साऱ्या गावाचा. बर्थडे आहे भावाचा. आणि जगस साऱ्या गावाचा. आता ट्रेन सुटते. 10:30 वाजता आमची ट्रेन सुटणार होती. आता आम्ही सगळे चाललो आतमध्ये. आता बघू शकतो आम्ही जेवतो. फूड व्हेजिटेरियन फूड आहे आता. आम्ही तिकडे चाललोय बघण्याला. इथे माझी साईड नव्हते. इथे पण नव्हती. इथे वाढायचं काम सुरू आहे. तर आमची फॅमिली आहे सगळी. माझी आजी आजोबा आपली हावजी चालू झालेली आहे. हावजी टाईम. जो नेहमी झोपलेला असतो नेहमी. कधीच तुम्ही याला जागी बघणार नाही. हिच्या प्रेझेंट लाईफ पेक्षा पास्ट लाईफ खूप इंटरेस्टिंग असते. नेहमी स्टोरीज भरभरून असतात हिच्याकडे. और ये रेशमा वळसकर. हमको किस चीज का इंसाफ चाहिए. गाईस सगळं इथे जेवण चालू आहे बघा. टिपिकल इंडियन फॅमिली. हे बघा. फायनली पोहोचलेलो आहे. आता आम्ही आपला स्टेशन आलेला आहे 5 मिनिटाच्या अंतरावरती. आता आम्ही उतरणार आहोत रेणुगुंटा स्टेशनला. तिथून आम्हाला तिरुपतीला बाय बस और जेप जायचं. ठीक आहे. स्टे कनेक्टेड. फायनली रेणुगुंटाला पोहोचलो आहोत. आमची टोली पाठीमागे येते. तुम्हाला दिसतच असेल सगळी आमची टोली.